भारतीय स्वतंत्रता स्मारक नामशेष करण्याचा प्रयत्न, नेताजी जयंती राष्ट्रीय कार्यक्रमांना अडथळा, आझाद हिंदचा लोटांगण आंदोलनाचा इशारा। भारतीय स्वतंत्रता स्मारक अक्षय वटवृक्ष अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करणे, राष्ट्रीय कार्यक्रमात अडथळा निर्माण करणे, बुलढाणा शहरात महिलांसाठी शौचालय प्रसाधनगृह उभारणे यासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांनी लोटांगण आंदोलन करण्याचा इशारा 16 जानेवारीला दिलेल्या निवेदनातून जिल्हा प्रशासनाला दिला आहे, ज्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे। भारतीय स्वतंत्रता स्मारकाचा अक्षय वटवृक्ष इतिहास, शहीद क्रांतिकारांच्या आणि भारतीय स्वातंत्र्याच्या स्मृती तेवत ठेवण्यासाठी तत्कालीन क्रांतिकारक आणि नगर परिषद प्रशासनाने स्थानिक जयस्तंभ चौकामध्ये 15 ऑगस्ट 1947ला भारतीय स्वतंत्रता स्मारक अक्षय वटवृक्ष लावून स्थापना केली होती। तत्कालीन मध्य प्रदेशचे विधानसभा उपसभापती आणि नगराध्यक्ष यांच्या हस्ते त्या ठिकाणी स्वतंत्र भारताचे प्रथम ध्वजारोहण करण्यात आले होते। तर त्यानंतर सदर स्मारक आणि अक्षय वटवृक्षाच्या संरक्षणार्थ 1986 मध्ये संरक्षणार्थ जाळी लावण्यात आली होती। त्यानंतर नगर परिषद बुलढाणाने ठराव घेऊन साफसफाई आणि सौंदर्यीकरणासाठी आझाद हिंद संघटनेकडे देण्यात आलेले आहे। शहीद क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्याच्या स्मृती येणाऱ्या पिढ्यांपर्यंत तेवत ठेवण्यासाठी आझाद हिंदच्या वतीने मागील 33 वर्षांपासून या ठिकाणी नेताजी जयंती, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, क्रांती दिनाचे औचित्य साधून स्मृती तेवत ठेवण्याचे कार्य अविरत सुरू ठेवले आहे। परंतु सद्यस्थितीत स्मारकाला लागून असलेले पेट्रोल पंप मालक यांनी सदर स्मारक नामशेष करण्याच्या हेतूने स्मारकाच्या चोही बाजूने अतिक्रमण केले आहे। तर स्मारकाच्या समोर गट्टू आणि गिट्टी माती साहित्य जाणीवपूर्वक आणून ठेवले आहे। नेताजी जयंतीच्या अनुषंगाने 23 जानेवारीपासून स्मारकावर विविध कार्यक्रमांचे आयोजन आझाद हिंदच्या वतीने सलग ते 33व्या वर्षी करण्यात आले, परंतु अतिक्रमणामुळे नेताजी जयंतीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला अडथळा निर्माण होत आहे। करिता संबंधितांवर कारवाई करीत भारतीय स्वतंत्रता स्मारक त्वरित अतिक्रमण मुक्त करावे, बुलढाणा शहरात महिलांसाठी प्रसाधनगृह, शौचालय उभारण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आझाद हिंदच्या वतीने लोटांगण आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमरावती आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नगर विकास विभागाचे उप-आयुक्त, मुख्याधिकारी आदींना सदर निवेदन देत 48 तासात मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा आंदोलनाची माहिती देण्यात आलेली आहे। बुलढाणा 17 जानेवारी 2026। सिटी इंडिया न्यूजसाठी शेख गफ्फार शेख सत्तार, सिटी रिपोर्टर, बुलढाणा। आज भारतीय स्वतंत्रता स्मारक नामशेष होण्याच्या मार्गावर या ठिकाणी आम्ही पाहतोय। बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकामध्ये क्रांतिकारकांच्या स्मृती तेवत ठेवण्यासाठी क्रांतिकारकांनी आणि तत्कालीन मुख्याधिकारी आणि विधानसभेचे उपाध्यक्ष यांनी हा भारतीय स्वतंत्रता स्मारक या ठिकाणी उभारण्यात आला होता। आज या स्मारकाच्या चोही बाजूने अतिक्रमण करून हे स्मारक नामशेष करण्याचा कट कारस्थान स्थानिक इथल्या व्यापाऱ्यांनी केलेलं आहे। आपण बघू शकतो बाजूला या ठिकाणी विटा आणि रेतीचे ढीग टाकलेले आहे, गाडी उभी केलेली आहे। ही सर्व स्मारक या ठिकाणी नामशेष करण्याचा हा प्रयास आहे। या अनुषंगाने आम्ही जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे, पत्रव्यवहार केलेला आहे। ज्या ज्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं बलिदान दिलं त्या क्रांतिकारकांच्या स्मृतीप्रित्यर्थ नगर परिषद प्रशासनाने तत्कालीन नगराध्यक्षांनी या ठिकाणी स्वतंत्र भारताचं पहिलं ध्वजारोहण केलं होतं। ते भारतीय स्वतंत्र स्मारक आज नामशेष होण्याचा प्रकार बुलढाण्यामध्ये या ठिकाणी घडलेला आहे। या घटनेची चौकशी व्हावी, इथलं अतिक्रमण उचलण्यात यावं यासाठी आम्ही संबंधितांना पत्रव्यवहार केलेला आहे। कायदेशीर लढाई आम्ही यासाठी लढत आहोत। बुलढाणेकरांनी ह्या वास्तूचं, क्रांतिकारकांच्या स्मृतीचं जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा हे आवाहन या निमित्तानं करतो।